वर्षानंतर आपण आज मेळावा घेतला ठाण्यामध्ये. ज्यांनी हा मेळावा घेण्यासाठी पुढाकार घेतला त्या व्यासपीठावर असलेल्या सगळ्या मानवांचं मनापासून आभार मानतो. सगळ्यांचं. 5-6 लोकांची नावं घेतली, एखादं चुकून झालं तर गडबड व्हायची आणि सगळ्यांचं म्हटलं की ते सगळे आले. तेव्हा व्यासपीठावर बसलेले आमचे नवनिर्वाचित खासदार माझे म्हस्के साहेब, अहो त्यांनी दाखवून दिला म्हस्केनी, अगे तुम्ही कितीही झक मारली तर ठाणेकर आम्हीच आहोत, भगव्या झेंड्याचे शिपाई आम्हीच आहोत, त्यांनी दाखवून दिलं. तो आमचा नगेश म्हस्केजी शिवसेनेची सगळी धुरा सध्या सांभाळत आहेत, पक्षाची दिवस रात्र मेहनत घेतात, कष्ट घेत आहेत. तो आमचा संजयजी, आपले योगेश दादा, व्यासपीठावर बसलेली सगळी मान्य मंडळी. आणखी एक विशेष व्यक्ती इथं बसलेली आहे, मी मुद्दाम नाव घेतोय. 1990 सालामध्ये ज्या वेळेला मी पहिली निवडणूक खेळ म्हणून लढलो त्यावेळेला म्हस्केजी केशव भोसलेंसोबत दाऊद होता उघडपणे ओपन. तेव्हा दाऊद वॉन्टेड नव्हता, दाऊद 93ला वॉन्टेड झाला ज्यावेळेला मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केला तेव्हा. आणि दाऊद सोबत माझी लढाई होती. मी ज्या वेळेला निवडणुकीला खेळला गेलो, हो तू एकदम परफेक्ट बोलतेस, त्यावेळेला तिथे तलवारी चालल्या होत्या, शिवसेना फोडली, काही शिवसैनिक जखमी झाले, हा म्हणता सगळ्या बातम्या गेल्या. आणि ती बातमी ऐकून खेळ बनली. अनिता विजय नावाची शिवसेनेची वैरोगागिनी निवडक 20 महिलांना सोबत घेऊन तिने खेळ गाठला. आणि वैशिष्ट्य असं आहे की माझी निवडणूक संपेपर्यंत अनिताताई खेळमध्ये ठाणमान बसल्या होत्या. होय, 90 सालामध्ये माझ्या निवडणुकीमध्ये सिंहाचा वाटा माझ्या अनिताताईचा आहे, विजयनचा आहे. मनापासून त्याला धन्यवाद देतो. तिथं आल्याच मी म्हस्केजीला म्हटलं की मला ताईंना भेटायचं आहे. मला कल्पना नव्हतं ते आल्यात त्या, आणि यांनाही माहिती नव्हतं. पण योगायोगानं आज त्या 30 वर्षानंतर तुमचा सत्कार करण्याचा योग या ठाण्यामध्ये मला आला. स्वतःला भाग्यवान समजतो. ते दिवस वेगळे होते, तो काळ वेगळा होता. पण आज संबंध पाहतोय महाराष्ट्रामध्ये. योगेशदादांनी सांगितलं त्याने 2 मुख्यमंत्री पाहिले. योगेशदादाचा मी बाप आहे, मी 10 मुख्यमंत्री पाहिले, 10 मुख्यमंत्री पाहिले जवळून. अनेकांचा मी अभ्यास जवळ केलाय, पाहिलाय. वसंतदादांचे देखील माझे संबंध होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वसंतदादा मुख्यमंत्री होते, त्यांचा माझा आजही एका ठिकाणी फोटो आपल्याला पाहायला मिळेल. 34 शिकलेला माणूस, पण जनसेवा ईश्वरसेवा कशी असते ती संबंध जगाला दाखवून देण्याचं काम त्यावेळेला वसंतदादा पाटील यांनी केलं होतं. म्हस्केजी, आज अभिमान वाटतोय मला वसंतदादा पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून माझा मुख्यमंत्री दिवस रात्र कष्ट घेतोय, सर्वसामान्य माणसासाठी झटतोय, महिलांसाठी झटतोय, भगिनींसाठी झटतोय, बेरोजगारांसाठी झटतोय. कधी जेवतात, कधी झोपतात, कोणाला माहिती नाही. तो माझा एकनाथ शिंदे, त्याच्यासारखा दुसरा मुख्यमंत्री तुला पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं काम. मगाशी इथे येणार होते ते, आज अजून सुद्धा येतील, त्यांचा काय व्यवस्था नाही. ते दिघे साहेबांचं कसं काय, रात्री 12 वाजता जायचं तर सकाळी 6 वाजता पोहोचायचं, काय कमी 12 वाजता असेल तर. पण मगाशी मला कळलं की अचानक पाऊस पडला, त्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं, मग त्यांना पुण्याला उतरायला लागलं, मग त्यांना पुन्हा सांतापूरला जायला लागलं. तर ते वेळेवरती असते पोहोचू शकले असते. पण असा मुख्यमंत्री बांधवांनी पाहिला नाही. झपाटलेला माणूस, झपाटलेला माणूस. अनेकांनी प्रयत्न केले, त्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले, 50 खोक्याच्या नावाने हिंडवायचं काम केलं बांधवांना. आणि म्हणून शेवटी मी उद्धव ठाकरेला आव्हान दिलं, अरे तुझ्यात हिंमत असेल तर एकनाथ शिंदेच्या सोबत आलेल्या एका आमदारांनी 50 खोके घेतलेले जर का तू पटवून दिलेस, जर का तू दाखवलेस, सिद्ध केलेस, तर तुझ्या घरी मी भांडी घासेन, नाही तर तू माझ्या घरी भांडी घासेल. एक मनामध्ये चीड होती.
होते त्यावेळेला योगेश कदमला राजकारणातून मुळासकट कसा उघडून काढायचा असे प्लॅन ते ऑस्ट्रेलियामध्ये चालले होते उद्धव ठाकरेंचे. मी जवळजवळ आई तुळजा भाऊंची शपथ घेऊन सांगतोय, जवळजवळ बोलतोय. कोण मतदान घेतलं गेलं 7 लोकांमध्ये, योगेशच्या बाजूने कोण आहे आणि त्याला संपवाच्या बाजूने कोण आहे. त्या मतदानामध्ये सुभा देसाई होता, अनिल परब होते, विनायक राऊत होते, मिलिंद वेगळे होते, 7 जण होते, 7 जण. आणि योगेश कदमला मुळासकट आपण करून काढायचं. या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना लाज वाटत नाही, लाज वाटत नाही. अगं ज्यांनी शिवसेना मोठी केली, अंगावरती 40 केसेस घेतल्या, 10 वेळेला जेल भोगले, अगं भगवा झेंडा अधिक तेज आणले, त्या रामदास कदमच्या मुलाला तू संपवणी करायस. मला संपवायचा प्रयत्न केला. होय बांधवांनो, पुन्हा तुझा आपण शपथ घेऊन सांगेन, 2009 सालामध्ये मी दापोली मतदारसंघ मागितला होता. मला मुद्दाम गुहागर मतदारसंघ दिला आणि अरंगितेला सांगून मला तिथे पाडला या उद्धव ठाकरे. महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता त्यावेळेला उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बनायचं होतं. त्याला भीती होती कदाचित बाळासाहेब रामदास कदमला मुख्यमंत्री बनवते. ही मुख्यमंत्र्याची अपेक्षा आता नव्हती, पहिल्यापासून होती, त्यांची सुरुवातीपासून होती. आणि मग शिवसेना प्रमुखांना जेव्हा कळलं तेव्हा मला 2दा विधान पक्षावरती घेतला. बांधवांना ही गोष्ट आपल्याकडे लक्षात नसे आले. बाळासाहेब गेल्यानंतर शिवाजी पार्कची माझी भाषणं बंद करण्याचं पाप पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी केलं. तिथून पहिल्यांदा सुरुवात केली, कुठल्या परिस्थितीमध्ये रामदास कदमला संपवा, योगेश कदमला संपवा. अरे कोकणाने शिवसेना मोठी केली ना, आपला कल्पना नाही. मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 सालामध्ये शिवसेनेला जन्म दिला. त्यावेळेला खऱ्या अर्थानं शिवसेना मोठी कोणी केली असेल तर माझ्या कोकणाने मोठी केली, कोकण वाशाने मोठी केली. हे वास्तव आहे, होय हे वास्तव आहे. मला अधिक बोलायचं नाही त्याच्यावरती. मी अनेक गोष्टीचा साक्षीदार आहे, अनेक गोष्टीचा मी साक्षीदार आहे. पण 2009 सालामध्ये मला शिवसेना प्रमुखांनी संधी दिली. माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर पहिल्यांदा आपला जीव वाचवला असता. ती निवडणूक लढलीच गेली नसती. अशा अवस्थेमध्ये मी ती सीट आणली 14,500 त्यावेळेला. माझा मतदारसंघ फुटला नसता तर गुहागरला जाण्याची माझी दिवाळी दिली नसती. बांधवांनो, आज मला अभिमानाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यावेळेला योगेश विधानसभेमध्ये भाषण होतात त्यावेळेला मला विधिमंडळातून फोन येतात. एक नाव सांगतो तुम्हाला, अनेक नाव सांगेन. कालिदास कोळंबकर यांनी मला फोन केला पहिल्यांदा, रामदास भाई, आणि हसायला लागला. म्हटलं झालं काय सांग. नाही, बाप सवाय बेटा झाला, तुझ्या पुढं योगेश दादा पुढे गेला, विधानसभेमध्ये तुफान फटकेबाजी करतोय, तुफान योगेशदाची भाषण होत आहेत. कालिदास कोळंबकर नाव घेऊन सांगतो, पहिली सुरुवात त्यांनी केली. अनेक मंत्र्यांची, विधानसभेच्या अध्यक्षांची मला फोन आले की रामदास भाई, तुमचा चिरंजीव पहिल्या टर्म मध्ये, म्हणजे 5-5 असा टर्म ज्यांचे झाला त्यांना बोलता येत नाही, पहिल्या टर्म मध्ये इतका अभ्यास करणारा तुमचा मुलगा तुमच्या पुढे गेला, बाप सवाई बेटा झाला. मला आनंद वाटला. आणि की बापाला काय आणखी हवं असतं, आपला मुलगा पुढे जाणं आपल्या पुढं, हेच तर बापाचं स्वप्न असतं. आणि म्हणून आज एक गोष्ट मला मुद्दाम सांगायला हवी. आम्ही प्रतिवर्षी ठाण्यामध्ये मेळावे घ्यायचो. त्यावेळेला आमचे अप्पा मोगे असायचे, आमचे विक्रम मोगे असायचे, आमचे दशरथ परांडे असायचे, अजय आहेत ते, आमचा दिलीप पांढरे आमचा असायचा. त्यावेळेला आमचा विलास भाऊ आज आमच्यासोबत नाही आहे, देवाघरी गेला, तो असायचा. ही सगळी मंडळी आमच्यासोबत असायची. एक वेळेला ठाण्यामध्ये शिवसेनेचे अनेक नगरसेवक होते, आणि जात ते हळूहळू कमी झाले. त्या खोलात मला जायचं नाही, पण त्या मस्कीचे तुम्ही खासदार आहात, तुम्ही खेळाडे आहात. यापुढे माझ्या खेड दापोली मंडणगडच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये. त्याला नगरसेवकाची तिकीट मिळालीच पाहिजे ही जबाबदारी तुम्हाला घ्यायला
किती नगरसेवक खेडचे होते, फक्त खेडचे किती होते आणि आजचा आकडा काय? विक्रम मग आमचा त्याला मी डबा म्हणायचो. हो सगळेच ना. हो 14, 15, 16 जण होते. 14, 15, 16 जण होते. आता यापुढं पवन कुठे आहे? आमचा पवन कुठे आहे? इकडे. तो आकडा कसा वाढेल ते बघा. आता तुमच्यावर जावं तर काय, तुमच्यावरती जावं तर काय, शिंदे साहेब बघत नाही. पण ज्या कोकणानं शिवसेना मोठी केली, ज्या कोकणानं शिवसेनेच्या भगव्या झेंड्याला आधी तेच आणलं, मेहरबानी करून कोकणावरती अन्याय होऊ देऊ नका अशी आपल्याला विनंती. कधी कधी कुऱ्हाडचा दांडा गोताच काळ असं पण होतं, असंही होतं. तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, कुठेही दुमत नाही. आणि होय, आता एकच स्वप्न माझं आहे. तुम्हाला माहिती आहे, मी 2 पत्रकार परिषद घेऊन सांगितल्या, मला यापुढे आमदार व्हायचं नाही, मला मंत्री व्हायचं नाही, पण जिवंत असेपर्यंत कोकणाच्या माझ्या समस्या सोबत घेऊन मी लढल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका माझ्या हातामध्ये. एक योग्यता मी पाहिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज प्रत्येक गावात आमच्या भागात कुठलाही गाव घ्या, त्या गावातली 60% घरांना टाळे. प्रत्येक वाडीमध्ये जा. बबनगाव तुमचं गाव कुठलं? जाऊन बघा, 70% घर बंद आहेत. म्हणजे 70% घराचे टाळे उघडण्यासाठी तुम्ही काय करणार हा प्रश्न पर्यंत आपला तुम्हाला सगळ्यांना. आणि म्हणून ही आपली भावंड आहेत, ही आपल्या आई वडिलांना घेऊन, आई वडिलांना सोडून मुंबईला, ठाण्याला, पुण्याला पोटाची खळगी बांधण्यासाठी आलेले आहे. मी आज मला जाहीरपणे सांगतोय, एकनाथजी शिंदे यांचं जे उद्दिष्ट आहे मी पाहिलं बेरोजगारांसाठी, जे पाहिलं ते हातात आपण घेतलं. सगळे चाकरमानी तुम्ही सगळेजण आपण कोकणामध्ये उतरलात तर प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक मुलाला आपण उद्योग आणि लघुउद्योग आणि रोजगार हा तिथं आपण कोकणामध्ये देऊ शकतो. आणि मग ती टाळी उघडतील. ज्या दिवशी कोकोकोला कंपनी योग्यताने आणली, मी प्रचंड खुश झालो. वैद्य साहेब तुमचं नाव घ्यायला विसरलो, तुम्ही ते यजमानात या काय कामाचे. कोकोकोला कंपनी आणली, त्यांनी मला काय सांगितलं माहितीये का? म्हणे 6 वर्ष आम्ही उद्धव ठाकरेंकडे जागा मागत होतो, पण आम्हाला सांगायचे एवढे खोके द्या आणि तेवढे खोके. आणि आश्चर्य वाटलंय, आम्ही योग्यताकडे गेलो आणि बिगर खोका घेतल्याशिवाय 45 दिवसामध्ये 70 जागा आम्हाला उद्योग मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी दिली. खुश झाले सगळे. होय बांधवांनो, 4000 ट्रक लागतील आणि 4000 बेरोजगार मुलांना काम मिळेल. 8000 मुलांना रोजगार देण्याचं काम माझ्या योग्यतांनी केलंय. मला अभिमान आहे त्याचा. आणखी 5-6 महिन्यानंतर सगळ्या मुलांची यादी घ्या. विशेषतः जे गाव सोडून आले त्यांचा नंबर पर्यंत लावा. बबनगाव लावापर्यंत त्यांचा नंबर येऊ दे. सगळ्यांना परवा गावी या सगळ्यांनी पुन्हा आपल्या गावामध्ये भूमिका आता आपण सगळ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता लघुउद्योगाचं काम दादाने घेतलंय. आमच्या धाडवेचं बंधू आलेत का? संदीप आलाय आमचा. हा संदीप आहे बघा, याला अध्यक्ष केले सहकार्याचा. यांची टीम आहे 14 लोकांची. गाणे आलेत का? बाबा गाणे आलेत का? आलेत ना? आलेत. या 14 लोकांची टीम आहे बघा. आणि मी निर्णय घेतलाय, उद्याच्या 3 महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान 500 लोकांचा उद्योग चालू झाले पाहिजेत. खेड दापोली मंडळामध्ये 500 मुलांचे त्यांनी चांगलं काम चालू केलंय. 11 लोकांचं एक शेतीचा गट बनवतोय आपण. आणि त्याला सिंधू रत्नामधून ज्या योजना आहेत 75% सबसिडी. 75% सबसिडी. तुमची मुख्यमंत्री अन्न प्रोसेस 50% सबसिडी. पंतप्रधान अन्न प्रोसेस 50% सबसिडी. 10 लाखाची तुम्ही योजना घेतली तर सिंधू मधून तुम्हाला 7.5 लाख रुपये माफ आहे. काय झालं आतापर्यंत? माझ्या मुलाला नोकरीला पिऊन मध्ये लावला. त्याला पिऊन मध्ये लागला, तो संध्याकाळी पिऊन असतो. पिऊन मध्ये लाव. अरे प्रत्येक गावात मी सांगितलं त्या सिंधू मधून प्रत्येक गावातल्या एका मुलाला 10 गाई द्या.
एका गावामध्ये 10 मुलांना 10 गाई द्या, म्हणजे एका गावामध्ये 100 गाई होती. 10 गावामध्ये अशा 100 गाई दिल्या तर 1000 गाई होती. 1000 गाईंचं दूध आम्ही एकत्र आणलं, त्याच्यावर प्रोसेस केलं. 5 कोटी सबसिडी आहे केंद्रामध्ये, 5 कोटी सबसिडी. पण आम्ही बघतो कोण हे पिऊन द्या पिऊन. हे थांबलं पाहिजे सगळं. आणि 1000 गाईंचं ज्या वेळेला शेण होईल त्यावेळेला त्याच्यावरती सेंद्रिय खत होईल. आणि ते सेंद्रिय खत झालं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण भाजीपाला काढू शकतो. सेंद्रिय खताच्या माध्यमातून तो एक्सपोर्ट करू शकतो आणि चांगला बाजारभाव, चांगले निधी पैसा देखील आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो. अशा अनेक योजना आहेत. मी आता कृषी मेळावे घेणार आहे भागाभागामध्ये. प्रत्येक जिल्हा परिषद एका गटामध्ये असे मी कृषी मेळावे घेतोय. शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन इथल्या तिथं सगळं ताबडतोब जे तशा पद्धतीचं काम माझ्या योगीदादांनी घेतलंय. मला सार्थ अभिमान वाटतोय. आज आमचे आंबे गावचे जांभेवाडीचे इथं जवळ 100 लोकांनी प्रवेश केला. मला अधिक बोलायचं नाही, पण हे गोष्ट सांगतोय. हा जो गावठी आहे ना, गावठी म्हणजे कोण? हा कोण? हा गावठी. याला मुंबई याला विधानसभेत काय बोललं नाही 5 वर्ष. त्याला विधानसभेत बोलता येत नाही. तो फक्त भांडण लावतो, खग पडतो, वाडीमध्ये भांडण लावतो आणि फक्त आमदार कदम टीका करतो. पण मला माझ्या जांभेवाडीच्या सगळ्या ग्रामस्थांचा अभिमान वाटतो. त्यांनी जाऊन संजयला सांगितलं, अहो संजय, तुमचा राजकीय जन्म रामदासभाईंनी तुम्हाला दिला. रामदासभाईंमुळे तुम्ही राजकारणामध्ये आलात आणि ज्या रामदासभाईंवर टीका करताय म्हणून तुम्हाला आम्ही सोडून चाललो रामदासभाई. मला अभिमान वाटला माझ्या जांभेवाडीचा. खूप धन्यवाद देईन तुम्हाला. आणि दादाला सांगेन, आता पण कामं दिली असेल ना, डबल कामं देऊन टाकतो जांभेवाडीला. अशी माणसं हवीत. अनेक वर्ष राष्ट्रामध्ये उदय होती. माझ्या फक्त नदी आहे गावाच्या बाजूमध्ये, पण आम्ही कधीच त्यांना दुखावलं नाही, कधीच त्यांना दुखावलं नाही. पण आज मला अभिमान वाटला, अशी माणसं देखील वैचारिक लेवल त्यांची चांगली आहे, ती माणसं देखील आपल्या कोकणामध्ये आहेत. त्याचा मला अभिमान वाटला. आणि म्हणून माझ्या सगळ्या कोकणवासियांना सांगेन, ठाणं हे आपलंच आहे. मागच्या वेळेला देखील दादा निवडून आला, ते मुंबई आणि ठाण्याच्या शिवसैनिकांच्या मुळे निवडून आला. हे तेव्हा सत्य आहे. आम्ही जातपात कधी पाहिली नाही हो. कोण कुणबी आहे, कोण मराठा आहे, कोण बौद्ध आहे, कोण तेली आहे, कोण माळी आहे, कोण साडी आहे, कोण कोळी आहे. आम्ही जातपात कधी पाहिली नाही. जो शिवसैनिक आहे, जो भगवा झेंड्याचा शिपाई आहे, तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, तो माझा 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 मावळा आहे. त्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी प्रेम केलं बांधवानं. होय बांधवानं. आणि म्हणून आपण सगळे एका कुटुंबातले आहोत. जातपात हा विशेष नाही. मी सगळ्यात 90 सालामध्ये निवडून आलो तेव्हा मला मुस्लिम समाजाने मतं दिली नव्हती. पण 95 मध्ये माझ्या विजयाचे शिल्पकार माझ्या खेड तालुक्यातला मुस्लिम समाज होता. ते वास्तव कोकणातला मुस्लिम आपला आहे. शिवसेना प्रमुख जाहीरपणे शिवाजी महाराजच्या सभेत सांगायचे, बांधवानो, बाकी कुठल्या मुस्लिमान काय मला माहित नाही, पण कोकणी मुसलमान हा माझा आहे, कधीच गद्दार होणार नाही, हे शिवसेना प्रमुख त्यांच्या भाषणामध्ये नेहमी बोलत होते. आज काय हो? आज उद्धव ठाकरेचा पक्ष कुठला आहे सांगाल का तुम्ही? बोलू? परफेक्ट. मला कळलं, समजने वालों को इशारा काफी होता है. मला दुःख होत आहे. अरे मातोश्रीमध्ये ज्या शिवसेना प्रमुखाला हिंदू हृदय सम्राट म्हणून पदवी अख्ख्या देशाला दिली, 7 समुद्राच्या पलीकडे देखील शिवसेना प्रमुखांची ओळख होती, हिंदू हृदय सम्राट. त्यांचा मुलगा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, बांधवानो, ज्या दिवशी काँग्रेस सोबत जायची मला वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकीन, हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं. आणि त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या सोनिया गांधी तळवे चाटतोय, पाय चाटतोय, तळवे चाटतोय. दुःख होत आहे. मध्ये आता 3 दिवस होता दिल्लीला सोनिया गांधीला भेटायला. काय हो, बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल हो? बाळासाहेबांवरती बघताय
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. त्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणखी 1-2 घटना वाईट घडल्या. या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये पाकिस्तानचे विवे झेंडे फडकवले गेले. या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये बॉम्ब स्फोटाचे आरोपी सापडले. अरे बाळासाहेब जर जिवंत असते ना तर याच्या पाठीमागच्या भागावरती लाद घातली असते आणि याला मातोश्रीत हाकलून दिला असता. हाकलून दिला असता उद्धव ठाकरेला. वास्तव आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी त्या रायगडवरती घेऊन कडेवरून घेऊन टाकला असता. या अशा नालायक माणसाला, नालायक मुलाला जगण्याचा अवकाश आहे का? लायकी आहे का? काय चाललंय त्याचं? बेफाम बोलतोय. मुख्यमंत्र्यावरती बेफाम बोलतोय. पंतप्रधानावरती बेफाम बोलतोय. अगं एक वेळेला त्या मातोश्रीवरती पंतप्रधानापासून सगळेजण लोटांगण घालायचे यायचे आणि हात जाऊन दिल्लीत जाऊन सोनिया गांधीचं लोटांगण घालतोय. वा रे वा. उद्धव ठाकरे हवं ते बोलतोय, नको ते पण बोलतोय. आणि म्हणून याच्या पायाखालची वाळू कसं दिली आहे. ठीक आहे, लोकसभेमध्ये आमच्या मुस्लिम बांधवांनी मोदींच्या विरोधामध्ये एक पाक मतदान केलं. संविधान धोके में आहे म्हणून बौद्ध बांधवांनी एक पाक मतदान केलं. आमच्या रायगडमध्ये काही ठिकाणी आमच्या कुणबी बांधवांनी शेवटी गीतेला जीवन ठेवायचा प्रयत्न केला. शेपूट हाल चालू होती, तोही प्रयत्न झाला. आणि आमची गोची झाली होती थोडी शिवसैनिकांची. घड्याळ कसं काय? बोंदे हसतायत. कधी बोललो नाही, पहिल्यांदा बोलतोय तुमच्या सगळ्यांच्या मनातलं. पण एक सांगतो, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये योगेशदादाचा असा विजय होईल तुमच्या माध्यमातून, पुन्हा योगेशदादासमोर उभं राहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. अशी किती माकडे येतात आणि जातात हो. त्या माकडांचा बंदोबस्त करण्याचं औषध देखील आता योगेशदादांनी आणलंय. ते देखील आणलंय आता. आणि म्हणून ही सगळी आपली फळी, आमचे सगळे उन्मेषवादी वगैरे सगळे आहेत मंडळी, भोसरकर वगैरे आमचे सगळे आहेत. काही ना कोण जातीपाती काही ना, आम्ही सगळे एक आहोत. आम्ही एका कुटुंबातले सगळे आहोत. या भावनेनं आपण सगळे कामाला लागलोय. बांधवांनो, एका बाजूला आपला एकनाथ शिंदेसारखा प्रचंड ताकदीचं नेतृत्व मिळालेलं आहे. आता लाडकी बहीण बघा ना, लाडकी बहीण योजना. अहो, सगळ्यात आधी त्या माझ्या मुस्लिम भगिनींनी लाईन लावली सगळ्यात आधी. आणि आज संबंध महाराष्ट्रामध्ये कळून चुकलं की आमचा आधार, आमचा भाऊ फक्त एकनाथ शिंदेच आहेत. एकनाथ शिंदे एक चांगला मेसेज, चांगला संदेश देण्याचं काम अशा अनेक योजना शिंदे साहेब आणतायत. माझ्या कोकणातलं 67 TMC पाणी जे कोयनेचं समुद्राला मिळत आहे त्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. मी जो प्रस्ताव आणला होता कॅबिनेटमध्ये तो दिल्लीमध्ये पाठवला. दिल्लीमधून त्याला मंजुरी आणली. त्याचा सर्वे करण्यासाठी पैसा देखील दिला. कंपनी स्थापन केली. आता फक्त थोडे पैसे कमी पडतायत. एक दिवस हळू जातो वर्षा बंगल्यावरती. आणि मला विश्वास आहे, मी सांगितल्यानंतर 2-4 हजार कोटी शिंदे साहेब कोकणासाठी दिल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास देखील माझ्या मनामध्ये आहे. आणि मग कोयनेचं पाणी एकदा आपल्या संबंध कोकणामध्ये खेळायला लागलं की आपण बारमाही बागायती देखील फुलू शकतो, निश्चितपणे फुलू शकतो. तर मी सगळ्यांना आपल्याला मनापासून धन्यवाद देईन. उद्याच्या निवडणुकीमध्ये ठाणं सांभाळून, ठाण्याचा आमदार निवडून देऊन आपल्याला योगेशदादा निवडून आणायचं आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत. हे अंदर की बात आहे, नंतर बोलू आपण. सगळे पत्ते आता ओपन आपल्याला करायचे नाही. पण सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन. माझे दशरथ परांडे देखील या वयामध्ये, आता किती वय झालं असेल, मला वाटतं 75-80 झालं असेल त्यांचं. 78 किती 76, मी 72. माझ्यापेक्षा 4 वर्ष दादा आहेत ते. पण तुम्ही थकलात, मी अजून थकलो नाही. जवळपर्यंत मी कोकणातल्या बेरोजगारांच्या हाताला काम देत नाही, कोकणातल्या गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये पाणी देत नाही, जोपर्यंत वाडीवाडीमध्ये बागायती फुलवीत नाही तोपर्यंत रामदासला म्हातारा होणार नाही. धन्यवाद आपल्या सगळ्यांना. एकनाथ शिंदे साहेबांचा का नेतृत्व आपल्या सगळ्यांनी मिळालं आहे, ते घेऊन आपण पुढे जाऊया. देवेंद्र फडणवीस देखील चांगला माणूस आहे, दिसायला पण चांगला आहे, काम पण चांगलं आहे. विशेषतः शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस दोघांचं चांगलं जमतं.
चांगलं जमतं. कधी कधी एकनाथ शिंदे पण देवेंद्र फडणवीसकडे जातात, देवेंद्र फडणवीस साहेब पण कधी एकनाथ शिंदेकडे येतात. हे वातावरण बघितलं तर खऱ्या अर्थाने युती आपल्याला पाहायला मिळते. पण मी आता पत्र पाठवले 2-3 दिल्लीमध्ये मी मोदी साहेबांना पत्र पाठवले, अमित शहा साहेबांना पत्र पाठवले, सरसंघचालक मोहन भागवत त्यांना मी पत्र पाठवलंय. आणि तुमचा भाजपचा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्याला अवघाला युती फोडण्याचं काम तो करतोय, युती फोडण्याचं काम तो करतोय. आणि दापोलीमध्ये जी भाजप आहे ते आमच्या मुळावरती कशी उठले हे मी दिल्लीमध्ये पत्र पाठवून कळवलंय. मागच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपची मतं आपल्याला मिळाली नव्हती. 19ला नव्हती मिळाली मतं, मला हे बोलायचं नव्हतं. 2009 मध्ये देखील गुहागरला उभा राहिलो तेव्हा नातूला उभा केला आणि मला पाडला. मागच्या निवडणुकीमध्ये देखील योगीदादाच्या विरोधामध्ये पालघरमधून पाटलीबाई आणली, कुणबी समाजाची, तिला उभा केला होता पाडण्यासाठी. आता देखील त्याचे प्रयत्न चालू आहेत. पण आम्ही मावळे आहोत, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही आता गाफील नाहीये. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर चोख दिल्याशिवाय रामदास कदम राहणार नाही. एवढा फक्त आता इशारा देतो. आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.